प्रेमजीने बाईट देत आहेत ते सुरू करू का? हां आलं लक्षात माझ्या. हॅलो हां ठीक आहे. शिवते बाईट म्हणून घ्या. ठीक आहे चलो ओके रोल विचार प्रश्न विचार. हां हां सर. सर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? नाही, आता मी मुख्यमंत्री महोदयांना भेटून आलो. 1-1.5 तास व्यवस्थित चर्चा झाली आणि असंही ठरलं की मी टी व्हीला विपर्यास होतो आहे. मी एवढंही सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर मी नाही. मुख्यमंत्र्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की महायुतीचा धर्म आपल्याला पाळावा लागेल. जरी मी त्यांना हेही सांगितलं की सीट अवघड आहे, अवघड जरी असेल, येणार जरी नसेल तरी आपल्याला आपले प्रयत्न करायला हवेत, अशा प्रकारचं त्यांनी मला सजेशन केलं होतं. आणि 2-3 दिवसानंतर पुन्हा जनतेत जरा लोकांमध्ये जाऊन, कारण आता इतकं मीडियामधून सगळीकडून इतकं हाईप झालेलं आहे, तर लोकांना असं नको वाटायला किंवा स्टंट करून परत पाठीमागे फिरणे योग्य होणार नाही आपल्याला सुद्धा, माझ्यासाठी सुद्धा. आणि मग 2-4 दिवस प्रमुख जे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलून आपण निर्णय घेऊ. 2-3 दिवसानंतर मी परत येईल आपल्याकडे. तब्येती ठीक नसल्यामुळे मला 1-2 दिवस आराम करायला डॉक्टरांनी सांगितलं आहे. आणि तिथे जे असं बोललं गेलं की मुख्यमंत्री महोदय असे म्हणाले की कर्माने ते मरणार असतील तर मरू दे, आपण कशाला धन्य व्हायचं. हे त्यांचं वाक्य नाहीच, हा विषयच नाही आला. हा मी पत्रकारांनी मला विचारल्यानंतर बराच वेळा हा मतदारसंघामध्ये विषय बऱ्याच लोकांचा झाला किंवा हे कर्म धर्म त्यांच्या स्वतःच्या कर्माने मरणारच आहेत अजित पवार वगैरे, हा तिथला विषय आहे. तो इथे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये विषय झालाच नाही. तो बोलताना काय अनावधानाने किंवा माझं आज इतकं सतत मीडिया वगैरे त्याच्यातून, पण हा विषय मुख्यमंत्र्यांकडे झालाच नाही. मुख्यमंत्री महोदयांनी अगदी क्लिअर कट सांगितलं होतं की मी त्यांना हे सांगितलं की ही सीट अवघड आहे, अडचणीची आहे, महाविकास आघाडीची ही सीट येणार नाही. इलेक्टिव्ह मेरिट हा जो प्रकार आपला सगळा आहे त्याच्यामध्ये मला वाटते परत एकदा फेरविचार करावा. एवढं सगळं मी सांगितल्यानंतर त्यांनी बाकी मला हेच सांगितलं की अजिबात तुम्ही आपल्याला महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे. शिंदेसाहेबांचा शब्द अल्टिमेट असतो, छक्केपंजे करणे हे त्यांचं काम नाही. आणि म्हणून उगाच विपर्यास होतोय असं माझं मत आहे. हा विषय तिथे झालाच नव्हता. हा विषय मतदारसंघात आणि अनेक नेत्यांशी बाकी झालेला आहे. त्यामुळे कदाचित बोलताना मी माझ्या वक्तव्यात बोलताना माझं मत सांगत असताना, हे माझं मत आजही आहे की मी जरी लढलो नाही तरी अजित पवार हे त्यांच्या कर्माने जातील असं माझं मत आहे. माझं मत मी प्रकट केलं होतं. पण ते मुख्यमंत्र्यांच्या तोंडात टाकणे याच्या इतकं पाप नाही. माझ्यातून मी माझं मत ते व्यक्त केलं होतं. त्यामुळे अशा चुकीच्या विपर्यास व्हायला नको आणि म्हणून आपण त्याचं करेक्शन त्याचं करावं असं माझं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.